हां आम्ही ॲग्रोवनचं कृषी प्रदर्शन पाहायला आलो आहे. आता मी तुम्हाला ॲग्रोवनचं कृषी प्रदर्शन एक्सप्लोअर करेल. माझ्यासोबत चला. आणि सोबत मी पण आहे, पण मी पण थोडं एक्सप्लोअर करेल तुम्हाला शेतकरी मित्रांनो. ॲग्रोवन जरुरी की रजिस्ट्रेशन तर आपण कृषी प्रदर्शन ॲग्रो A1च्या याच्यामध्ये आलेलो आहे. आणि याच्यानंतर तुम्ही बघू शकतात का बॅक साईडला कृषी प्रदर्शन चालू आहे आणि याच्यामध्ये काय काय इक्विपमेंट शेतकऱ्यांसाठी आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आशा करतो तुम्हाला मजा येईल आणि याच्यामध्ये तुमच्यासाठी जे योग्य असेल त्याची इन्फॉर्मेशन पण आपण त्या इक्विपमेंटची त्याच्यामध्ये देणार आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या प्रोसेस इथं करणार आहोत. बोलू ना. हाँ वह मैं कुछ समझ गया तंदूरी की चल. इथे तुम्ही बघू शकतात इथे GK एनर्जी मार्केटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्यात 1 HP ते 15 HP सोलार पंपासाठी यांनी इथे ॲडव्हर्टाइजमेंट लावलेली आहे. याच्यामध्ये 15 वर्षाचा अनुभव काय सांगताय सौर क्षेत्रात. चला याची माहिती मी तुम्हाला देईल. ॲव्हरेज या गाडी कोणती आहे बाबा? सुझू आहे ना शेतकरींकरता. चालले का बाबा? इथे तुम्ही बघू शकतात कायनेटिक ग्रीन याच्या माध्यमातून इलेक्ट्रिक व्हेकल हे जनरेट करतं. असं हे देख लेते ना आपण. आपण इथे आता मध्ये आलो आहे एका टेंटमध्ये आणि याच्यामध्ये यांनी कृषी प्रदर्शनाचे सर्व इक्विपमेंट लावलेले वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत. आपण बघणार आहोत एक GoPro आहे आणि बाकीचे जे चॅनल वगैरे 70,000 आहे ना ब्लॉगिंगसाठी. हा फक्त ब्लॉगिंग करतो आणि ते बाकीचे जे आहे ना आपण मुवमेंट करतो ना मुवमेंटमध्ये ना हलत ते कॉन्स्टंट राहत होतो. असं आता हल्ला आहे ना स्कॅटर होणार नाही त्याचं काम. याची ड्युटी फक्त रेकॉर्डिंग करण्याची. फोटो नाही काढू शकत. फोटो काढतो प्युअर फोटो नाही येणार नाही. ते नाही काय ऑइल मेकर. घरामध्ये शुद्ध तेल खा. बरं दाखवा ना मला कसं ऑइल जनरेट करतोय. याच्यामध्ये शेंगदाणा घ्या, जवस घ्या, तीळ घ्या, बदाम घ्या, खोबरं घ्या, अक्रोड घ्या. जे तेल काढायचे ते काढू शकता. 600 वॅटचं मशीन आहे. हे शेंगदाणे दुकानातले आहेत. ह्याच्यावर कसली प्रक्रिया केलेली नाही. ओके. ह्याला जर पाणी मारलेलं असेल तर 1 तास ऊन द्या. आता मी तुम्हाला मूठभर दाखवतोय. तुम्ही गच्च भरायचं. टाकले वरती शेंगदाणे टाकले. हो. आता खाली बघा. तिकडे तेल पडतंय का खाली? हे बघा आता इथं शेंगदाणे चमच्याच्या
धार लागली इकडं पाण्याची वाफ होईल आणि इकडं पेंड पडेल. किती वॅट कंझ्युम करता येईल? 600 वॅट 5 तासाला 3 युनिट. 3 युनिट का? आणि 5 तासामध्ये किती तेल जनरेट करते? 1 तासामध्ये 6 किलो शेंगदाणे क्रश करेल, 2.5 किलो तेल काढेल. 2.5 किलो तेल काढेल. ॲव्हरेज आपल्याला काय किलो पडतं समजा सोयाबीनचं जर काढलं तर? कितीला आहे मशीन आहे? 28,500चा आहे, 24,500. ते ब्रोचर द्या ना तुमचं. रोशन नाही सर, कॅमेरा ह्याच्यात 600 वॅट आहे, 1200 वॅट आहे, 2000 वॅट आहे, 3000 वॅट आहे आणि लास्ट 10 HP आहे, 10,000 वॅट. 10 HP म्हणलं तर व्यवसाय झाला, मोठा व्यवसाय. नाही 2000 वॅटचं तुमचा बिझनेस आहे का तेलाचा? 2000 वॅटचा एकदम एवढं 20-22 लाख कशाची? हे 5 HP जाईल तुम्हाला 5.5च्या आसपास आहे. 5 ते 5.5. 2 HP जाईल 1.25. त्याला काय परवानगी तरी ऑनलाईन बी आपण बोलू शकतो ना फोन करून? फोटो काढावा लागेल. चल. तुम्ही कोणते कोणते म्हणजे क्रॉप्स याच्यामध्ये हे करतात? सगळे सीड्स आहे का? व्हेजिटेबल्स आणि मिल्स. बरं याच्यामध्ये कॉमन शेतकऱ्याला तुमच्याकडून परचेस करायचं आहे तर तो कसं करेल? जवळच्या कृषी सेवा केंद्राकडून. फार्मर तुमच्याकडून घेऊ नाही शकत? नाही सर. म्हणजे तो कृषी सेवा केंद्रामध्ये नसलं तर राहतच का? सेवा केंद्रात देतो जा. पूर्ण महाराष्ट्रात आहे का? पूर्ण पॅन इंडियामध्ये. पॅन इंडियामध्ये आहे का? व्हेरी गुड. ती रेट सांगते ना, सेलसाठी नाही, टेम्पोसाठीच आहे. शेतकऱ्यांनी जर क्वांटिटीमध्ये ऑर्डर केली तर भेटू शकते त्यांना? नाही सर, हे आपण डायरेक्ट डीलर नाही, सगळे डीलर डिस्ट्रीब्युटर सेल करेल समजा. कंपनी मार्केटमध्ये सेलिंग नाही करू शकत डायरेक्ट. ओके चला, ही तुमची साईट आहे का? हो सर. चला थँक्यू. इलाज हो रहे बरं. काय आपलं प्रोडक्ट? मिरची. फार्मरला डायरेक्ट प्रोव्हाइड करता का तुम्ही शेतकऱ्याला? हां, डीलरला पूर्ण प्रोडक्ट आहे आपल्याकडे. आणि शेतकऱ्याला घ्यायचं असलं तर शेतकऱ्याला सर तुम्ही आला डीलरकडूनच? म्हणजे डीलरला सांगावं लागेल तुम्ही यांच्याकडून माल मागवा. नंबर बी डायरेक्ट कंपनी करू शकता का? शेतकऱ्याला सर डायरेक्ट कस्टमर करून पूर्ण माहिती. ओके. कांदा पण आहे तुमच्याकडे आहे ना? कोणतं चॅनल सर आपला? हां, चॅनल कोणतं सर? माझं काय यूट्यूब प्लॅटफॉर्म. यूट्यूब प्लॅटफॉर्म. हां, आणि हे हां त्याच्यावरच येईल. हॅश यूट्यूब प्लॅटफॉर्म टाक. तुम्हाला काही माहिती द्यायची आणखीन? सगळ्या दुखण्यावरती एक औषध काम देतं बघा. डोकेदुखी, दाढदुखी, सर्दीचा त्रास, विंचू चावणे, कंबर, ते भद्राक्ष वनस्पती फळ येते. हे सगळं आयुर्वेदिक आयुर्वेदिक आहे? हो सर, आयुर्वेदिक 100%. 30 वर्षापासून सेटल सेवा चालू आहे आणि स्वतःचं प्रोडक्ट आहे. काय की आहे? 1 मिनिट सर, जरा सरांना फोन पे नंबर देतो. मोबाईल पेमेंट गरजेनं उनको ब्रोचर नाही का? ब्रोचर वगैरे बाटलीच्या सोबत मिळतं दादा. नुसता ब्रोशर आपल्याकडे घेऊन गेला तर 300 रुपये दंड आहे त्याला. नुसतं ब्राउचर घेऊन गेलं तर 300 रुपये दंड. कुठं पकडणार? कारण 220 रुपये ऐका नाही इथं. हे 220 रुपये बाटलीची किंमत आणि 30 रुपये 70 रुपये कुरिअरचा खर्च. हां, किती झाले? 300 रुपये. ज्यावेळी मला 300 रुपये माझ्या खात्यावर पडतात त्यावेळी तुम्हाला एक बाटली घरपोच पाठवू शकतो.
आणि नसेल तर तुम्ही आता सध्या औषध लावायला फुकट आहे, काय घेतलंच पाहिजे अशी काय भानगड अजिबात नाही. ओके सर. मॅम एक कॅरी बॅग द्या. 2 कॅरी बॅग द्या. आता पाठ दुखत असेल लावून बघा, 2 मिनिटं वेट करा. 2 मिनिटाच्या तुमची 25% जर पाठदुखी नाही थांबली की 1000 रुपये बक्षिसाचं मग. हे बघा चक्क फुकट म्हणून औषधाला लावायला फुकट ठेवलं आपण, विकत घ्यायचं अजिबात नाही. ताई सकाळी चहा घ्यायच्या अगोदर ऐका, सकाळी चहा घ्यायच्या अगोदर एक फळ कोरडं चावून खायचं. खायला खारकेपेक्षा गोड आणि टेस्टी एखादं फळ मागून घ्या मॅडम कडनं. खायला जमतं का बघा, मुखशुद्धी करतं, तोंड खमंग करतं. एक फळ खायला द्या त्यांना. हो एकच. भद्र म्हणजे शुभ, भद्राक्ष वनस्पतीचं फळ आहे ते. ज्या काय देऊ दादा, हे घ्या ना दादा, याच्यावरती माहिती लिहून दिली आहे पूर्णपणे आपण. गॅस, पित्त, आम्लपित्त, उष्णता. जिथं दुखत नाही त्या ठिकाणी क्रिया नाही, जिथं दुखतं त्या ठिकाणी मात्र उकळतं. उकळतं म्हणजे चुन 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 कार्यक्रम चालू घेतो. लगेच कार्यक्रमाला सुरुवात करतो. मान दुखती का कोणाची, चोळायचं नाही, फक्त हलकी. हे वेगळं आहे का? हे आव्हान आलं की आव्हान आलं की आपलं आव्हान आलं. संस्कृत शब्द आहे. आव्हानाचा अर्थ होतो मराठीत संरक्षण. आमचं गावी आव्हान आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडे शॉपमध्ये आलो. आव्हान हा संस्कृत शब्द आहे तो. आमच्या गावाचं नाव रिपेअरिंगचं कोणतं, शेवगावचं भोकरदन भोकरदन मधला. हे शेततळ्यासाठी आहे ना? हे शेततळ्याचा पेपर आहे. हे टँक आहे, फोल्डेबल टँक, पोर्टेबल टँक. ओके ओके. फोल्डेबल म्हणजे आपण कशासाठी? मल्टीपर्पज यूज आहे. तुम्हाला जनावरांना पाणी पिण्यासाठी, फवारणी करण्यासाठी. ड्रम वापरत बसायची गरज नाही, डोक्यावर घेऊन जायचं नाही, याला घेऊन जायचं, भरायचं. पाणी लाईफ किती याची? याची लाईफ 10 वर्ष असते. 10 वर्ष का? पंक्चर होतं का ते? बरं झालं तर त्याला टेप येतो. कसं आहे? जर झालं पूर्ण पाण्याची क्षमताच कमी होत जर चालली तर दरवेळेस ड्रम नेणं शेतात प्रॉफिटेबल. ओके ओके. हे आपलं गाडीचं पंक्चर जोडतं तसंच आहे. हां तसंच त्याला साफ करायचं. हा पेपर शेततळ आहे. बरं याची कॉस्ट कशी आहे? 1250 रुपये 500 लिटरची. पूर्ण 1250 आहे. 1250. किती लिटर पाणी आहे? 500. हे 500 लिटर. 250 लिटर आहे, याच्यापेक्षा कमी, याच्यापेक्षा जास्त 1000 लिटर. ओके. आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो की याची ऑनलाईन ऑर्डर करता येते तुम्हाला. www.avanamart.com वरती तुम्ही ऑर्डर करू शकता. ऑनलाईन साईट याच्यावरती आहे का? हो, याच्यावर टोल फ्री नंबर पण आहे, त्याच्यावर पण तुम्ही ऑर्डर करू शकता. महाडीबीटीमध्ये रेडीमेड येतं ना पण. हे कशासाठी? हां? कांदा भरायला, कांदाचा मिरची भरून ठेवायचं. ओके ओके. हे आव्हान तुमच्या ग्रुपचंच आहे? हा रिटेल स्टॉल हे 2 दुकानांचे आहे. एक याचा आहे फॉर लायनरचा हां. आणि एक रिटेलचा. रिटेलमध्ये मल्चिंग, थ्रेड, लॅनो बॅग, मुकास बॅग. हे ऑर्डर करायचं तर तुमच्या साईटवर जावं लागेल का? कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? कॉन्टॅक्ट नंबर पण आहे इथं आहे. कॉन्टॅक्ट नंबर, साईट पण आहे. आपलं गाव कोणतं आहे सर? आपलं गाव इथं संभाजीनगर. त्या सगळ्या गोष्टी साईटवर पण अवेलेबल आहेत. इथं साईट आहे. हा ना, मार्टवर बुक करू शकता. काय लागतं तर ते. हे कशाचं मशीन आहे? दाल मिल आहे का? म्हणजे आपण घरी पण घेऊ शकतो हे? त्याचं किती कॉस्ट वगैरे? 85,000 रुपये. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर याच्यावर आहे का? बरं, काही माहिती द्यायची दाल मिलमध्ये नेमकं काय काय करता तुम्ही? सर्व प्रकारचे डाळ बनते. डाळ बनतात का? डाळ, उडीद डाळ, ओके. डाळ, हरभरा डाळ. म्हणजे आपण फक्त त्याला रेडी करायचं, याच्यात टाकायचं, तो दाल रेडी करून दे. याच्यामध्ये डिस्काउंट वगैरे फार्मरला म्हणजे घेणाऱ्याला सबसिडी आहे ना? किती? 35%. 35% का?
कुठं आहे तुमची इंडस्ट्री? अकोला अकोल्याहून. समजा मला इथं ऑर्डर करायचे संभाजीनगरला तर तर येऊन जाईल. येऊन जाईल होम डिलिव्हरी समजा. त्याचे काही वेगळे चार्जेस? ट्रान्सपोर्टचा खर्च द्यावा. ट्रान्सपोर्टेशनचा खर्च 85,000ला आहे ना? ओके चालेल. तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे मी याच्यात देतो आणखीन. ही कॉन्टॅक्ट डिटेल आहे याच्यामध्ये. ज्यांना ऑर्डर करायची असेल ते इथून डायरेक्ट ऑर्डर करू शकतात. चला थँक्यू. हां 2 मिनिटांच्या स्मार्टफोनची नाईट कंपनी 1,000 रुपये बक्षीस. औषध लावायला फुकट. ठीक आहे. कंबर दुखली, गुडघा दुखतो, सांधे दुखतात, खांदे दुखतात, मान दुखली, पाठ दुखतं, गर्दन दुखणे, ढोकळीचे जाम होणे अवलंबून जसं लवचंबक धरतं लोकांना वाटतं देखील अशा प्रकारे थोडी माहिती देऊ शकता की याची एक्झॅक्ट काय आहे? सर सांगा. आम्ही पणन संचालनालय महाराष्ट्राच्या पुणे कार्यालयाकडनं आपला जो स्मार्ट कक्ष आहे तिथून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. ज्या आपल्या स्टॉलचा जो उद्देश आहे ओके. तो राज्यातल्या बाजार समित्या कशा पद्धतीने काम करतात ओके. आणि शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल ज्यावेळेला बाजार समितीमध्ये विक्रीला नेतात त्यावेळेला त्यांना काही अडचणींना सामोरं जाऊ लागू नये त्याकरता त्यांच्या तक्रार निवारणाची काय पद्धती आहे, ओके. शेतमालाच्या खरेदी विक्रीची काय पद्धती आहे याचं बेसिक नॉलेज शेतकऱ्यांना असावं जेणेकरून त्यांना पुढे काही अडचणी येऊ नयेत कायदेशीररित्या काम करतात. म्हणजे माल सेल करण्यासाठी वगैरे माल सेल करण्यासाठी संदर्भामध्ये म्हणजे उदाहरणार्थ बाजार समितीची कर्तव्य काय आहे, हां बाजार समितीमध्ये कोणते बाजार घटक आहे, कोणाला शेतमाल विक्री करता येतो, बिना परवानगीधारक असेल तर काय कारवाई करतो, काय शुल्क द्यावं लागतं का, ओके. म्हणजे इन्फॉर्मेशन आहे सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी गाईड करताय फार्मरला. आणि त्याचबरोबर राज्यातल्या ज्या आपण पणन सुधारणा केलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याने त्या पणन सुधारणा या ठिकाणी जनतेच्या समोर आपण मांडतो की आपण जे डायरेक्ट मार्केटिंगचे लायसन्सेस, खाजगी बाजार, सिंगल लायसन्स, फार्मर कन्झ्युमर मार्केट, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि इतर ज्या काही ज्या आहेत सुधारणा आपल्या राज्याने राबवल्या त्या लोकांपुढे आणण्याचं या उद्देशाने आम्ही या ठिकाणी. तर तुम्ही गव्हर्नमेंट कोलॅबरेशनमध्ये काम करा? नाही या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. ओके ओके. यू आर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन टू इन्फॉर्म द पीपल. तुमचे वेबसाईट वगैरे एक आपलं आहे आमची एक महापणन.महाराष्ट्र.gov ही वेबसाईट आहे. कंबर, मान, पाठ, गुडघे, सांधे दुखणे, खांदे दुखणे, मान दुखणे, पाठ दुखणे, लचक भरती, ओके. त्याच अनुषंगाने आम्ही पॅम्पलेट आहे तसेच त्यामुळे ते तयार केलं. ओके ओके. म्हणजे सेम तुम्ही जे लावले पॉम्पलेटमध्ये जेणेकरून नंतर कायमस्वरूपी त्यांना ओके थँक्यू. हे पण आहे. मिरचीला व्हायरस वगैरे काही याच्यामध्ये तुमचे काय काय प्रोडक्ट आहे? आपली कंपनी नाशिकची आनंद ॲग्रो केअर हां जे सर्व प्रकारच्या शेतीसाठी ऑर्गॅनिकमध्ये काम करते. ओके. जिथे सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया कॅप्सूलमध्ये, लिक्विड फॉर्ममध्ये आणि दुसरं पावडर फॉर्ममध्ये असतं. ओके. बाकी शेतीसाठी लागणारे सर्व स्टिम्युलंट, बायोस्टिम्युलंट, पीजीआर आपल्याकडे असतं. बाकी ऑर्गॅनिकमध्ये सर्व कीटकनाशक, बुरशीनाशक, खतं म्हणून आपण. तर याच्यामध्ये आता यूज कसं करायचं? ते जे कॅप्सूल दिले तुम्ही तिथं ते नेमकं काय प्रकार आहे? जे बॅक्टेरियाचं कॅप्सूल आहे हां. ते शेतीसाठी जैविक कीटकनाशक, बुरशीनाशक खतं म्हणून काम करतं. हां हां. ते एका एकराचा असं पूर्ण डोस येतो. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया लागणारे खाद्य वगैरे सर्व ॲडिशनल असतं. ओके. 1 लिटर कोमट पाणी करायचं, हां. त्यामध्ये पूर्ण एका एकरचं सॉल्युशन. चालेल. आता बुद्धी की नाही करता अशी नाही इथंच दिखे बॅकअप कर देऊ चालेल. हां म्हणजे शेतीसाठी हे सगळं नॅनो टेक्नॉलॉजी कॅप्सूल फॉर्ममध्ये जिथं 5 लिटर तुमचं लिक्विडमध्ये काम करतं तिथं आपल्या एका एकरसाठी एकच ताटं. स्प्रे कसं करायचं आहे ना? 1 लिटरचं कोमट पाणी करायचं, त्यामध्ये पूर्ण कॅप्सूल डिझॉल्व करून घ्यायचं. 5 मिनिटामध्ये डिझॉल्व होतं. आणि एकरसाठी जेवढं पाणी हवं आहे तुम्हाला 200 लिटर 300 लिटर त्यामध्ये पूर्ण ते 1 लिटरचं टाकून फवारणी करू शकतो. म्हणजे आपण 1 लिटरचं पाणी बुक क्रिएट करून घ्यायचं आणि मग ते पूर्ण पाण्यात टाकून स्प्रे करून घ्यायचं प्लांटवर. ओके.
आणि बॅक्टेरिया जे जमिनीमधले ते आपल्या क्रॉपसाठी युजफुल त्यांना ग्रो करतात ते. त्यांना ग्रो करतं. परत ॲडिशनल याच्यामध्ये बुरशीनाशकचे बॅक्टेरिया हां. येतात, कीटकनाशक म्हणून बॅक्टेरिया येतात, त्यांना पण हे करतात ते. त्यांना पण स्प्रे करायचं का पिकावर? हां, जमिनीवर याच्यामध्ये खतं येतात जे तुम्ही खाली जमिनीद्वारे द्यावं लागतं. बुरशीनाशक येतात जे तुम्ही जमिनीद्वारे द्यावं लागतं. याच्यामध्ये मरसाठी येतं, कापसावर बोंडाळीसाठी येतात, मिलीबगसाठी, फॉस्फरस, पोटॅश, सर्व बॅक्टेरिया वेगवेगळ्या याच्यामध्ये साठवतात. हे आहे का तुमचं ब्रोचर? म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये कशा पद्धतीने प्रोसेस केल्या जाते त्याला हे इथं दाखवलेलं हो आहे. सर. आपली माती परीक्षा, पाणी परीक्षेची लॅबसुद्धा आहे. ज्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं. हा बारकोड पण आहे, तुम्ही स्कॅन करू शकता. चलो आणि हे बी दाखवत आहे माती परीक्षण, पाणी परीक्षण. मोफत ॲप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी फ्रीमध्ये सर. ओके, चला हे पण देऊन टाका मला. पपईले असे आप चालू हो गया. हां. बंद कर दो जरा. कुठले? जमा करतो तर चलतो ना. किसानों को चुनने के लिए एक ब्लॉक शेतकऱ्यांनी ओके ओके. म्हणजे आपण डायरेक्ट मक्याचं जे भुगा करून घ्यायचं आणि टाकून द्यायचं. जनावरांसाठी चारा, ओला चारा जमा करणे आणि ह्या कॅरी बॅगमध्ये हे द्या. मुरघाससाठी यांनी या पद्धतीने पॉलिथिन बॅग रेडी केलेली आहे आणि याला कसं वापरायचं याची पद्धत कशी आहे सगळ्या ब्रोचरमध्ये देण्यात आलेली आहे. तर मी रीड करू शकता तिथे व्हिडिओ पॉज करून. व्हिडिओ कॉल करा आणि बरं याचं तात्पर्य काय आहे, कशासाठी आहे म्हणजे? हां हां, हे म्हणजे शेतामध्ये हरण दुसरे जे जनावर आहे रोई वगैरे हे नुकसान करतात ते यांना झटका देण्यासाठी तार वगैरे आपण कंपाऊंड करतो का? डेमो दे. नको रो मग निघा. नाही नाही काय काय या ऐकला का या ऐक याला लावा. झाले का फ्रेश वाटतं? नको म्हणलेला आवाज फ्रेश वाटतं का? हो लय फ्रेश चालू आहे. इकडे बघा मित्रांनो, हा झटका मशीन आहे, शेतकऱ्यांना फार उपयुक्त आहे. शेतात याला लावा, आपल्या शेतात जंगली जनावर घुसत नाही, मालाचं नुकसान करत नाही बरं का. तुमचा ब्रोचर याच्यावरती संपर्क साधावा. चलो बंद कर दो माझा असे दाबा देईन पुढे काही मग आज काही आहे काही आहे.
नाही नाही बरं काय मॅडम हे काही आहे? लाल काळी पेची दाखव. हाय क्वालिटी ब्लेड आहे तसं. ये तू जमा कर ये दोनों भी एक मध्ये चालू आहे, एक थैली एक मध्ये धरतो. काय करणार आपण? हे काय आहे तुमचं? सगळं सीड्स सीड्स आहे का? सीड्स कंपनी आहे. हां सीड्स कंपनी आहे. त्याच्यामध्ये कसं? हे आमचं फुले समर्थ म्हणून कांदा आहे. ओके. त्यानंतर हे हिरा भेंडी. सुमन. त्यानंतर हा मूग आहे वैभव नावाचा. हे लाल तूर 716. लाल तूर आहे का? याची कॉस्ट वेगळी आहे का? ह्याची कॉस्ट ह्याला भाव थोडा कमी लागतो सर. ओके. हां पण उबळत नाही. आणि ही पांढरी तूर आहे मालामाल रिसर्च तूर आहे त्याला. ही लाल तूर दुवादार रिसर्च. ओके. आणि हे हे मीडियम 716 पांढरी तूर. ओके. शेतकरी डायरेक्ट घेऊ शकतो तुमच्याकडून? नाही कृषी सेवा केंद्र. तिथूनच घ्यावं लागेल. हे आमचं कंपनी आहे. कंपनी आहे. ओके. तुम्ही फक्त ॲडव्हर्टाईज करता येते. चला तुमचं ब्रोचर काही? तर 200 रुपये लावून ले ले आणि खूप ले ले म्हणजे चार गरम करेल रातभर गरम नमस्कार मित्रांनो. नमस्ते दोस्तों. अगर आपका कमर दुखी, सर दुखी, पान दुखी, जो भी कुछ होगा मराठी हो गया. ए भाऊ का गए? बोर हो गए. ऐकूच आहे का? ये ले लीजिए आपका जो भी दुखना है सब. क्या नाम है भैया? अरे हॉट बैग है बाबा इसका नहीं. ये देखिए. हाँ, बंद कर चालू कर. बोल रहा. ये देखिए हॉट बैग है और आपको अगर जैसे गर्दन के पीछे दुख रहा है, बैक में दुख रहा है तो उसके लिए आप यूज़ कर सकते हैं. हॉट बैग देखिए इसके अंदर जेली क्या है? हॉट बैग जेली जेली डाला है. फोन पे घ्या ना. चार्जिंग सॉकेट आहे त्याची. या इमेज गॅस क्या पाठव चार्जिंग आहे. 5 मिनिट चार्जिंग करायचं फक्त. बंद कर दो. 5 मिनिटानंतर 1 नमस्ते दोस्तों. अगर आपको घर के सामने इस तरह का ड्रोन कैमरा लगाना है तो ये देखिए 360 का कैमरा है और यहाँ पर ये ऐड कर रहे हैं उसका सामने टीवी के ऊपर. इस तरह पूरा मूवमेंट कराता है. रोटेबल है. इस तरह रोटेट होगा. ये देखिए इस तरह रोटेट होगा पूरा का पूरा. मॅडम एका मिनिटाचा डेमो आहे बघून घूम जाता है और पूरा रिकॉर्ड करता है ऑटोमेटिकली. तो कांटेक्ट के लिए कांटेक्ट ये कांटेक्ट डिटेल है. चलो बंद कर दो. घेऊ ना तुमचं घेऊन आणि इकडे फोनवर आहे. हाँ बोलो बोलो. रिपोर्टर आहे इधर बोलातो. बाकी रहेगी. हा येतो आम्ही तुमच्याकडे. लाईव्ह दाखवा. मग डबल देखना वहीच व्हिडिओ कंटिन्यू करना है. नाही या डबल आहे. मारमा पहिला. ये बघा मित्रांनो. सुनिए दोस्तों, यहाँ पर आकर आपके सर के बाल चले गए जा चुके हैं तो ये देखिए इस मोबाइल के अंदर ये भाई साहब के बाल झड़ चुके हैं पूरे के पूरे और यही बंदा वो सामने खड़ा है. देखिए तो इनके पूरे बाल आ चुके हैं यहाँ पे विदाउट प्लांटेशन. अब थोड़ा एडवर्टाइज नहीं करना है बट एडवर्टाइज जैसी बात है
तो ये देखिए इस तरह का उनका प्रोडक्ट है। ये एलोवेरा से बाल आते हैं, ये पूरे दुनिया को पता है, लेकिन एलोवेरा की कौन सी वैरायटी यूज करनी है वो नहीं पता। तो हमारे खेत में हमने अलग अलग 16 वैरायटी के एलोवेरा प्लांटेशन किए हैं। तो उस एलोवेरा का प्योर एक्सट्रैक्ट है, तो एलोवेरा से बाल आते हैं ये सबको पता है। तो हमारा ये एलोवेरा का प्रोडक्ट आप यूज़ कीजिए। तो अगर आपको कांटेक्ट करना है हाँ, हमारा कॉन्टैक्ट नंबर है 9850287518। सर्वज्ञ हर्बल हमारी कंपनी का नाम है। और ये कहाँ पर है आपकी कंपनी? हमारी बसमत नांदेड़ के पास। बसमत नांदेड़। हाँ, हिंगोली जिला। तो ये फ़ोन से ऑर्डर लेते हैं आप? हाँ जी, फ़ोन से ऑर्डर लेते हैं। डिलीवरी घर पे आ जाएगा? हाँ जी, घर पे डिलीवरी। इसके अदर चार्जेस है क्या? नहीं, कुछ भी, नो हिडन चार्जेस है। ये जैसे इसका कॉस्ट कितना है अभी? इसका 499 कॉस्ट है। 499 में आपको होम डिलीवरी हो जाएगा। आउट ऑफ स्टेशन हो, मतलब इसके बाहर होगा, स्टेट के बाहर, तो आपको 20 रुपीज़ चार्ज लगेगा। ओके ओके, ये बोल। चलो थैंक यू। इस तरह है। और एक बार बोल देता हूँ कि अपना कोई एडवर्टाइज नहीं है, सब कुछ इनका है। अगर आपके बाल आए तो बहुत बढ़िया, नहीं आए तो मेरे को कुछ बोलना मत। नहीं वेगळे अलग अलग मस्त आहे. कसं डेव्हलप केलं तुम्ही? शेंगदाणे टाकून त्याला फ्लॅट करून घ्यायचं फक्त. किती वेळात असं कडक होऊन जाते? त्याला समजा 15-20 मिनिटं. थँक्यू थँक्यू. सर्व फ्लॅट काय नमस्कार शेतकरी मित्रांनो, गहू चाळण्याचं मशीन तुम्ही घरी घेऊ शकता. ते बघा, हे मशीन इकडे. गहू, ज्वारी, बाजरी सगळ्या टाईपची आपण गहू चाळणी करू शकतो. हे इथं खाली बघू शकता तुम्ही. दूर सध्या करा, या नंबर देतं, या नंबर संपर्क नंबर. याच्यामध्ये असा गहू चाळून मिळतो. दळण पण आहे. चाळून पण मिळतं, दळून मिळतं. माझं कितीच आहे? 5 रुपये. 73,000. ऑर्डर करायचं सर्व डाळी आणि गहू, ज्वारी, बाजरा सफाई होणार एका दिवसात. एका तासाला 2 क्विंटल कॅपॅसिटी. 2 क्विंटल कॅपॅसिटी. तर घ्यायची इच्छा झाली तर संपर्क साधावा. धन्यवाद. हां येतो आहे लिंब. लगातार 5-7 600 मीटर याला छोटं मोठं रेंज करता येते का समोर ऑब्जेक्ट? असं नाही करत, फक्त याच्यात आता समोर जास्त बोले. हां हां, तिकडे बघ, तिकडे बघ. त्याच्यानंतर हा कमी कमी हां बोले. हां, हे घ्या. इमर्जन्सीसाठी हा घरा लाईट वगैरे गेली तर अरे लाईन गेन काही ना लोक करता या. थोडं लांबून घ्या ना सर तुम्ही. तुम्हाला हे मशीन दिसलं पाहिजे ना आपल्या शेतकऱ्यासाठी, लोकांसाठी, घरात. कॅमेरावर चमको एक फोकस. काय किंमत त्याची? 1400 कितीले? 1150 रुपये विकू आता. 1150. आणि कोणाला ऑर्डर करायची असते ना? ऑर्डर करायची असते कोणाला जर याचं परचेस करायचं असेल तर याला कॉन्टॅक्ट करावे या नंबरवरती आहे. कोणता बोल तेवढं त्याच्यावर तो हा मागचा आता डायरेक्ट 800 ए संध्या तू आई मग तू आणू बोलतो मी मग संध्या पाहिजे मग त्याला मला मारतो. हां संध्या काही कशासाठी सर ही काय? ही तुमची पाठ, कंबर, मान एखाद्या डोक्यावर पडले तर तुम्हाला लचकलेला असेल, बाम लावायची, त्याच्यानंतर मालिश करायची. अचानक हँगवर झाला डोक्याच्या काय होईल. मंडेसाठी युजफुल आहे. ए बरं टेस्ट करून बघ ना. टेस्ट हां गरम आहे. 5 मिनिट फक्त या हात लागा ना. ऑटोमॅटिक चार्जर बांधून ते भरून जातं. टोमॅटो या यू केअर आहे सर. चला
ज्यादा की नहीं कमी आहे. पिक्चर आहे या इधर शेतकरी लोकांसाठी हा चित्रपट नक्की बघावा. नवरदेव आताच रजिस्टर करा. आताच रजिस्टर करा. महाराष्ट्राची शान वाढवा नवरदेवाची. म्हणजे याने काय केलेली डिग्री कंप्लीट केलेली डिग्री याला सर्व्हिस करण्यापेक्षा तो तुम्ही शेती करतो शेतीकडे जातो शेती करतो बाकीचे त्याला मुली द्यायला नाही म्हणतात का कारण की हा शेती करतो म्हणून याला पोरगी द्यायला नाही म्हणत्या का नाही म्हणत्या आता तुम्ही उदाहरण एक तुम्ही पोरगी नोकरदाराला देणार आहे का मालकाला देणार आहे मालक हा शेतकरी नोकरदार हा सर्व्हिसवाले तुम्ही मालकाला देणार का सर्व्हिसवाल्याला देणार मालकाला हे ज्यांना कळलं त्यांनी शेतकऱ्याला पोरगी देणार आहे. हा ट्रेलर हा पिक्चर त्याच्यासाठीच आहे. 26 जानेवारीला आवर्जून बघा. आणि हे काय हे याच्यासाठी लकीड याच्यामध्ये 100 एक बॅग काय सुन ना इधर थमका ना उधर काय चालू हो गए बघायला विसरू नका. हा सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक सूचना म्हणजे महत्त्वाचा पिक्चर आहे. ज्या मुलांना लग्न होण्यास त्रास होतोय आपल्या शेतकऱ्यांना त्यांनी हा चित्रपट नक्की बघावा आणि ज्यांना शेती नाही आहे त्यांनी तो आवर्जून बघावा. आपली पोरगी नोकरदाराला न देताना आपली पोरगी मालकाला द्या. मालक हा शेतकरी. जय जवान जय किसान. इंडिकेटर वॉटर इंडिकेटर आणि का बटन आहे या अरे हा ऊपर जाना है भाई ना मग काहीतरी काम काही बंद करे. कापूस उत्पादनात उत्कृष्ट काम करणारी ही महिला शेतकरी आहे. खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतीवर अनेक प्रयोग सातत्याने हे कुटुंब करत असतं. मात्र कुटुंबाचं सकाळ्या ग्रोन परिवाराच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. कारले कसं बनवायचं याला काकडी का ही काकडी मार्केटमध्ये लय मुश्किल होऊन जाईल याला सेल करणं. ती बाहेरची ना चायनीज आयटम भेटेला झाकोनी म्हणते पोपट वाकडे पळत फौजाबादमध्ये गेले बरं काय तर टेस्ट कसा आहे ना ते काही माहीत नाही शेतकरी गेले आपण ओके ओके. आणि हे चायनीज भारतात काही नाही का आपल्याला निघतं ना हे आपल्याकडे यायला लागला ना पण हे ब्रॉकली केळीत काय वैशिष्ट्य आहे जे तुम्ही इथं म्हणजे प्रदर्शनासाठी लावली याला गाडी साईड किती किलोचा घड होतो. शेतकऱ्यांनी केलेलं नाही तुम्ही शेतकऱ्याचे रिप्रेझेंटेटिव्ह समजा तुमचं प्रोडक्ट आहे प्रोडक्ट नाही शेतकऱ्यांनी काढलेली कृषी विभागाच्या स्टॉलवर लावले. ओके 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 दाखवा तुमचं प्रोजेक्ट तुमचा दाखवा. नाही नाही शेतकऱ्यांचं आहे. ओके मग पण यांनी आणलं कुठून याचं बी हे आम्ही शेतकऱ्यांनी मी मिळून जातं मला मार्केटमध्ये नवीन चालू झाला ना ते आपल्याकडे लय मराठी उत्पन्न लिहिले अवघडून जाईल. तुम्ही जर कुक्कुटपालन कोंबडी पालन करत असाल तर तुमच्यासाठी फार महत्त्वाचं मी व्हिडिओ बनवतोय हा. चला तुम्हाला दाखव खास तुमच्यासाठी हे बघा त्याला राग आला असं म्हणल्या अशा पद्धतीने तुम्ही अरेंजमेंट करू शकतात कुक्कुटपालनाची. हे पुरं कवर करलं या कोणी आज इथं जाऊ कोण दिख रही नहीं है ना
पार्टीसाठी कोंबडे कसे तयार करायचे नाही. चिकन मटन वांग्याची भाजी शेवभाजी खिचडी शेवगा फ्राय सगळ्या भाज्यांसाठी पार्टीसाठी चकना नको रे बाबा. चकना काय बाबा. या ड्रोन बंद करत चालू कर. चालू कर. काय लाल आंबाडीचं सरबत आहे. दूर से लेजो पूर्ण कवर करजो म्हणजे कानूनी आपण. आंबाडी आपलं जुनं भारतीय पीक होतं. हां हे त्यामध्ये प्रोसेसिंग पोटेन्शियल खूप आहे आणि औषधी गुणधर्म हे म्हणजे फल ड्रिंक आहे, हे औषध नाही. पण यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि आयर्न पण असतं. त्याचे तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे. उष्णता शामक आहे, उष्णता कमी करतो. त्याचा जो हा रंग आहे हा पूर्ण नॅचरल आहे. नॅचरल रंग आहे का? फक्त फुलांपासून तयार केलेलं आहे. तुमचं कुठं आहे याचं कंपनी? आमचं पैठण तालुक्यामध्ये जैनपूर नावाचं गाव आहे. तुम्ही किती एकरामध्ये आंबाडीचं असं एकरवर नव्हे तर पाटे टाकतात आणि पाटे का? आमचे जे शेतकरी असतात ते आम्ही जोडलेले आहेत हां. आणि आम्ही त्यांच्याकडून पाकळ्या घेतो. बरं ते पाकळं काय किलोनी कसं? साधारण 250 ते 300 350 पर्यंत त्यांच्या क्वालिटीनुसार आम्ही त्यांना वाळलेल्या पाकळ्यांचा दर देतो. ओके. आणि हे कसं आहे आपलं जुनं भारतीय पीक आहे. हां. म्हणजे आफ्रिकन कंट्रीजमध्ये हे कॅश क्रॉप म्हणून घेतात. हां हां हां. जसं आपल्याकडे कापूस घेतात. म्हणजे शेवटी आपली थोडी मानसिकता की हां. बाहेरून आलं म्हणजे छान, आपलंच बाहेरून दूर आलं से की ते छान. दोनों आहे पण ऑडियन्स. हे एक नॅचरल ड्रिंक आहे. प्रतिकारशक्ती वाढवतो. हा स्त्री तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही या प्रोडक्टला घेऊ शकता ताईंनी सांगितलेल्यानुसार. आणि कॉन्टॅक्ट नंबर कुठे आहे तुमचा? हे जे आहे ना, हे आमचे फार्मर प्रोड्युसर कंपनी बंडर लँड्स नावानं. ओके ओके ओके. त्याच्या शेतकरी जोडलेले आहेत थोडेसे. ते तुम्हाला डायरेक्ट संपर्क करू शकता समजा. करू शकतात. आणि EFPO नावानं आम्ही हे आमचं बॉटलिंग युनिट लवकर म्हणजे इन्स्टॉल झालेलं आहे. फक्त आता मार्केटमध्ये याची फॉर्मॅलिटीज बाकी आहे. ओके ओके म्हणजे म्हणजे ग्रोईंग आहे समजा. लवकरच आमचं EFPO नावानं हे ड्रिंक तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल राहील. ओके थँक्यू. अशा पद्धतीने तुम्ही नॅचरल आंबाडीचं रस घेऊ शकता. त्याच्यामध्ये ताईंनी सांगितलेल्या पद्धतीने तुमच्या बॉडीसाठी युजफुल आहे. तर चला आपण इथं आता पुढच्या स्टॉलवरती जाऊया. बाय. बंद कर. चालू कर. त्याला प्रक्रिया करून पूर्ण पाण्यात प्रक्रिया करून त्याच्यानंतर असे खाद्यामध्ये वापरतो आपण. ती हळद ही हळद आहे समजा. सेल वगैरे बघा एकदम मार्केटपेक्षा एकदम सगळ्यात ही सेलम व्हरायटी आहे का? सेलम आहे. आणि लोणचं कसं बनवायचं? बनवू शकतो. ओके लोणचं सुद्धा आपण याचं बनवून खाऊ शकतो. आयुर्वेदिक आहे एकदम शरीरासाठी पौष्टिक. आयुर्वेदिक पौष्टिक आहे आणि ऑर्गॅनिक आहे पेस्टिसाईड वगैरे तुमचं वापरले. इथं स्टॉल लावण्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तुमचं काय आहे तुमचा उद्देश? लोकांना आजकाल ऑर्गॅनिक देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही ऑर्गॅनिक करतो आणि ऑर्गॅनिक म्हणजे कुठलेही पेस्टिसाईड किंवा वेगळे केमिकल वापरून पिकवलेली शेती नाही. आणि ह्याच उद्देश आमचा देण्याचा आहे. ओके तर शेतकऱ्यांना तुम्ही आता समजा हळद बनवणे लोणचं बनवणे याच्यासाठी हळदीचा ॲक्च्युअली तुम्ही वापर करू शकता. 100% ऑर्गॅनिक आहे. ज्याला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तिकडे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. चला थँक्यू. इको आहे ना पूर्ण लेजो आणि मग कवर करतो. हे शेतकरी यांनी हा ट्रॅक्टर घेतलेला आहे. त्याबद्दल अभिनंदन. ट्रॅक्टर हे स्मॉल शेतकऱ्यासाठी हा छोटासा ट्रॅक्टर आणि शेतामध्ये माल वगैरे वाहण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. हे असं इथे याला गेअर आहे, हे इथं पायाखाली ब्रेक आहे आणि आता क्लच. आणि हे डिझेल आहे 75,000ला.
संपर्क सबसिडी इंडस्ट्री कैलास इंडस्ट्री. एक मिनिट तरी उभा राहा बस ती मी बस ते समोर म्हणजे रोटावेटरचं काम करता का कसं करता? रोटेवेटर त्याला 3 रोटर येतात 4 फुटाचा 2.5 फुटाचा एक माती लावायचा. ओके. हा मायक्रो मशीन आहे त्याला पाठीमागे 2.5 फुटाचा आणि माती लावायचा रोटर लागले जातो. ओके. आणि सेंटरच्या ठिकाणी येतं सध्या 4 फूट रोटर आहे बघा. ये हा तो पण आपण पुढे लावू शकतो. ओके, म्हणजे समोरही चालेल आणि मागेही चालेल. हो आणि रिव्हर्स फॉरवर्ड आहे. हा रोटर तुमचा स्विचचा पण फिरणार आणि पाय चालायचं आहे का पाठीमागे? खूप पाहिजे. मग हे पायावर दगड वगैरे नाही सर नाही. माझ्याकडे आहे ना ते. हा, मग तुम्ही सेफ्टीसाठी काय केलं याला? बरं ठीक आहे. मी कमेंट तुमची कमेंट कट करून दिली. नाही सेम मशीन आहे का? सेम आहे सर. त्याच्यात मेन मुख्य हे आहे त्याच्यामध्ये ना सर हा एक हायड्रोलिक वॉकर तयार केला. आपण यांना भारतात पहिले व्यक्ती हा विकास सक्सेस करणार. याच्यामध्ये याची रुंदी 2 फुटापासून 3.5 फुटापर्यंत केली आहे. ओके. हां याच्यामध्ये आपल्याला खोलपर्यंत लावायचं किती डीपमध्ये असं सिस्टम आहे. ओके 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 ओके. आणि ओके त्याला. हां म्हणजे दाब एवढा आहे की आपण 2 माणसं उभा राहिला असं एवढं पुस्तक ओके. तुमचं 1-1.5 फुटाच्या गावतापर्यंत पण हात चांगला चालतो आणि अगदी एकदम सरळ चालतो. बरं, मला दुसरं त्याचं मोमेंटेबल कसं राहणार तो समोर असं आपल्याला फिरवायचं आहे तर? फिरवायचं म्हटलं की आपल्याला समजा आता माझी मशीन टर्निंगची टर्निंग नसली तरी पण होतं. पण हा ब्रेक मारला मी एक साईडनं 2 फूट जागा लागते त्याला वाढण्यासाठी. टायर टचिंग नाही सर कारण ते जे टायर आपण लोखंडी लावतो ना ती थोडीशी घात असते तर ते लागणार. म्हणजे ते लोखंडी राहते. हो लोखंडी कारण हे लूप नाही जाणार टायरवाले आणि ते लोखंडी ओके ओके ओके. तसं हे एका दिवसामध्ये 10 एकर आपण कापसामध्ये वावर वापरू शकतो. 1 एकरसाठी याला अर्धा लिटर लागतं. अर्धा लिटर 1 एकरसाठी. हा मशीन सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे शेतकऱ्यांसाठी. त्यांनी विचार करावा घेण्याचं. 2 बैल पाळण्यापेक्षा हे मशीन पाळणं कधी महत्त्वाचं. याच्यामध्ये वखर आणि आणखी थोडंसं तुम्ही डोकं लावलं तर आणखी काहीतरी तुम्ही ॲड करू शकता कंपनीसोबत डिस्कस करून. कोळपणी पण होतोय मोगडा पण होतो आणि सर्वात महत्त्वाचं हाड जमिनीमध्ये चालतो आणि याला हायब्रेशन नाही. 0% हायब्रेशनचं आहे. ओके ओके. कारण हा सरळ चालतो आणि आपल्यावरती लोड येत नाही ना पूर्ण सिस्टम याच्यावरती आहे. डिझेल आहे का पेट्रोल आहे? डिझेल आहे. डिझेल आहे का? डिझेल आहे मशीन. आणि हे कोणतं मशीन आहे? हे याच्यामधून त्याला हे झालेलं आहे. एक छोटं मशीन आहे. एक 6 HP डिझेल मशीन आहे बघा आणि तो एक 7 HP. ओके, सेम मशीन आहे फक्त तुम्ही त्यांची कॅपॅसिटी वेगवेगळी. हो हो हो. असं हे सेट बघा वखराचा सेट 21,000चा आहे आणि मशीन पूर्ण धरून 1,30,000 मध्ये पूर्ण जातं बघा. पूर्ण सेट. हो मशीन सबसिडी किती याला? एक 50% आहे. 50% डायरेक्ट? हो 50%. हे पूर्ण मशीन कितीचं? 1,30,000चं एवढं कधी घेतलं तुम्ही आता? हे मशीन सेल्फ स्टार्टमध्ये एकदम स्टँडर्डमध्ये आहे. 4 फूट रोटर 2 लोखंडी चाकं 2 पास येणार तुम्हाला 2 फूट 2.5 फूट. टाका ना. हे एक 2 कोळपणी पुन्हा येणार. एक समोरून वजन घेण्यासाठी वेटचं स्टँड येणार तुम्हाला. एक पट्टी आणि असं पूर्ण म्हणजे 50% सबसिडी म्हणजे 65,000. हो 50%च्या मधून 65,000. संपर्कासाठी तुम्हाला याच्यावरती संपर्क करावा लागेल आहे ना? हो एक माझा नंबर आहे बघा. हां तुम्ही सांगा. 82 08 88 75 78 आणि माझं ॲड्रेस खोडेगाव आहे जे संभाजीनगर बीड रोड आहे. हे संभाजीनगरपासून एक 25 किलोमीटर अंतरावरती आहे. ओके. खोडेगाव म्हणून माझं गाव आहे बघा. तुम्हाला या नंबरवर संपर्क केला तर तुम्ही डायरेक्ट हां मी यांना कम्युनिकेट करू शकता. हो समजा हो तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पण सगळं टाकू शकतो सगळे डिटेल वगैरे. याच्यावरती तुम्ही हाय वगैरे पण पाठवू शकता व्हॉट्सअपवरती आणि संपर्क करू शकता तुम्ही. आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण यांचाच नंबर असेल. तुम्हाला जर आठवलं नाही तर 100% मी तिथं पण एक लिंक टाकून ठेईल व्हॉट्सअपची. तर तुम्ही तिथं पण त्यांना संपर्क करू शकता. हे त्यांची डिटेल. चला थँक्यू.
जे ड्रम असतं 200 लिटरचं त्याला पण कॅरी करायला पाहिजे त्यांनी. म्हणजे माझा असा रोड आहे पूर्ण रोडाच्या याच्यात आहे ना, आम्ही काय करणार आहे त्याच्यावर ते ड्रम पण ठेवणार, ते नळी समजा बाग आहे माझं सीताफळाचं चिकूचं, त्याच्यावर स्प्रेमध्ये नाही चालणार. डिझेल मशीन घ्यायची, हां त्याची ट्रॉली बनवून घ्यायची, त्याच्यात ड्रम ठेवायचा, त्याच्यात तुमचं सोल्युशन भरून घ्यायचं. हां ठीक आहे, त्याला त्याच्यात वर ठेवलेलं आहे बघा. इतकं हेवी मशीन घ्यायची बाकी गरज आहे का? वजन ओढायला पाहिजे. एक ड्रम तुम्ही काय 100 लिटरचा ड्रम ठेवाल का 200 लिटरचा ड्रम येतो आपला, ते झालं 200 kg तुमचं. हां ठीक आहे. पाईपाचं वजन येईल आणखी. हां बरोबर, हां. ते जातं तुमचं 300-400 kg पर्यंत जाईल वजन सगळ्या सिस्टीमचं मिळून. मग तेवढं ओढलं जायला पाहिजे, म्हणून माणूस बसेल त्याच्यावर. तर मग ते सगळं वजन पण ते ओढायला पाहिजे मशीननं, थोडं बेरिंग कॅपॅसिटी. हे सेम मशीन त्याचे आहे का? हो, फक्त त्याचा जो आहे का वर ठेवलेला तो इतकी मागं बसतो, तिला आपण वॉटर पंप बसवला आहे ना, त्याचा तो इतकी बसेल. आणि मग तुम्ही त्याला टाकी ठेवा, चालू तुमचं काम. रेडी याच्यावरती हां, किती पर्सेंट? आपलं 200 5 BHPच्या वरती 63,000 रुपये सबसिडी आहे. ते मशीन किती जातं आपल्याला? तुम्हाला आपल्या इथली प्राईस आहे त्याची 69,000 आणि तुम्हाला 85,000. सबसिडी काढून कितीला? 69,000. हो. आणि हे कोणतं आहे? वोकर पास आहे ती. कापसामध्ये वगैरे तुम्हाला हां हां लागते ती वोकर. सेम मशीन हे पण आहे ना. हां, हे भर लावायला आहे 10 HP 9 HP डिझेल. उसाला हळद अद्रकला भर लावतात. इंडस्ट्री कुठे आहे? शेंद्राला ते हाताने ओढायचं ते मशीनला. थँक्यू. सर एकच मिनिट. अरे मेरे को ये नहीं समझा, तेरे को भेजना है कि उसको भेजना है, तुम क्लियर नहीं कर रहे. उसका मेरे को फोन आया था प्रवीण के मी ज्यांना भरले म्हणे. छोटा ट्रॅक्टर घ्यायचा असेल त्यांच्यासाठी हा कोबटा आहे एकदम उत्तम आणि छान ॲव्हरेज देणार. थोडी माहिती तुम्ही द्या याची, आमच्यापेक्षा चांगली येत आहे. कितीमध्ये आहे, याची कॉस्ट किती आहे, तर किती HP आहे? हे 21 HP आहे. हां 4 फीट सरीमध्ये चालणारा ट्रॅक्टर. 4 फुटामध्ये चालणार 4 ट्रॅक्टर. फुटामध्ये चालणारा ट्रॅक्टर. ये टायर एडजस्ट होता का त्याची? हाँ वो करू शकतो आपण. कर सकते हैं उसको एडजस्ट अपन. और क्या क्या खासियत है इसकी? और इसमें सर ये दमदार न्यू स्टार ट्रैक्टर है, शुगर केन स्पेशल. ओके, शुगर केन के लिए. हाँ, ये कितने तक जाता है? ये इसका कॉस्ट है सर, कोटेशन इसका 5,05,000. और सब्सिडी कितनी है इसमें? सब्सिडी आपको गवर्नमेंट से इशू करना पड़ेगा. फिर भी कुछ आइडिया? 1.5 तक ऐसा अपने को 4.25 लाख तक जाएगा ये. इसके साथ क्या क्या आएगा? इसके साथ में आएगा आपको देखो फ्रंट बम्पर, उसकी जाली, टायर वेट और डाबर पट्टी, टूल किट. बस इतना ही आएगा. ये तुम्हारा कहाँ पर है शोरूम? ये अपने औरंगाबाद में पैटर्न टी पॉइंट. तो तुम कोबटा का एडवर्टाइज कर रहे हैं या कुबोटा. कुबोटा का कर रहे हैं? ओके, तो कैसे भी लोग कुबोटा की ऐड होगी. अब कैसे कुबोटा का ही ऐड होगा ऑल ओवर इंडिया, कोई दिक्कत नहीं है. बाकी कांटेक्ट डिटेल हम इसके ऊपर दे देंगे. बाकी इन्फॉर्मेशन इनका नंबर है, नंबर बोल दीजिए. 862626014829 शेख आमिर, रॉयल ट्रैक्टर कुबोटा. ओके, इनको कांटेक्ट कीजिए और कोई आपकी क्यूरीज रही तो वो भी पूछ सकते हैं. और वो साइड में देखिए जो बड़े फार्मर हैं वो ले सकते हो ट्रैक्टर. अब इधर बंद करो थाम बंद करो. कुछ होगा आगे करे नहीं ना. कोणता काय रे? 4.25 लाख में मस्त है. यही तो भारी है. ये क्या है, गेयर है उसके? ये हाइड्रोलिक का. कितना? 5,000. यानी 1.25 लाख अगर सब्सिडी तो पौने 4 में जा रहे हैं. मिल रही हो सबको? अरे सब करते हैं बट भरते कोई भी नहीं हो, लेता कोई भी नहीं. चलो ठीक है. यानी मातम डाल देगा.
कॉस्ट आहे याची? 4,20,000 393ला देते सबसिडी वगैरे सबसिडी गव्हर्नमेंट बँकेतून केलं तर सबसिडी बँकेतून केलं तर सबसिडी. तर हे कोणत्या कोणत्या कामासाठी युजफुल आहे शेतकऱ्याला? पाईपलाईन हां शेणखत वाहने ओके. पुन्हा विहिरीतलं काम करायचं असेल तर विहिरीत सोडल्या जातं खाली डायरेक्ट खाली खाली मटेरियल भरायला. मटेरियल याचं वजन 850 किलो आहे मशीनचं. ओके हां थोडं पण आहे. हाईट याची 12 फूट जाते. वेट किती आहे याचं? 850 किलो. 850 किलो. ते किरायांना जाईल का हे खाली? 2 किरायन लागेल याला एकाच किरायांमध्ये का? क्रेन कमीत कमी 12 टनची असते. 800 किलो. हे आपलं विहिरीवरचं. विहिरीवरचं मथुरा क्रेन 450 किलोचं असतं. ओके. त्या 2 क्रेन लागतील. ओके ते छोटे 2 लागतील. छोटे 2 बाकी लागतील. टारली वगैरे पण ओढू शकते का? नाही का? खाली ओढण्याचं काम याच्यात नाही होत. हे जे टायर साईज लहान आहे हां, ते हां. मूव्ह करण्यासाठी फक्त इथं दिलेलं आहे. ओके. आणि याची स्पीड कशी आहे काम करण्याची ॲज कम्पेअर टू द JCB? JCB पेक्षा कमी स्पीड असणार ना. हां नाही जे असेल 10 HP कॅटेगरी आहे. हां ओके ओके. म्हणजे एक JCB 75 HP कॅटेगरी. शेणखत वगैरे भरणं त्याच्यानंतर भरणं वगैरे स्वतःचे ते कामं व्यवस्थित. करणं ते फास्ट होईल. त्याचं वर्किंग फास्ट होईल. बरं. तुमचं ऑफिस कुठं आहे? कोणती कंपनी की प्रोजेक्ट? छत्रपती संभाजीनगरमध्ये API कॉर्नरच्या एरियामध्ये हां. प्रोझोन मॉलच्या बॅक साईडला शुभा टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस म्हणून ऑफिस आहे. बरं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 8669992498. थँक्यू. थँक्यू. कोणतं आहे? यूट्यूब प्लॅट. हां स्प्रे करण्यासाठी शेतामध्ये तुम्ही याला यूज़ करू शकता. एक्चुअली खेत के अंदर में स्प्रे करना है तो इस तरह यूज़ कर सकते हैं. पंप यहाँ पे ये इसके अंदर आप लिक्विड डाल सकते हैं और उसके बाद इसके अंदर बैटरी है. तो ये मूवमेंट करेगा उसके बेस के हिसाब से. कुछ इन्फॉर्मेशन तुम्हारी साइड से भी दे दो कसं काम करतं आहे. बॅटरी आज फरार समोर ते लोक कसे बरं कसं आहे काय ॲव्हरेज काय याला किती चार्ज देतं कोणत्या कोणत्या मालात चालतं? हे परफेक्ट प्रॉब्लेम चालू शकतो सर. आणि तुम्ही याला एकदा चार्ज केलं 3 घंटे चार्जला घेतं आणि 3 ते 4 घंटे तुम्ही फॉरवर्ड करू शकता. चार्जिंग आहे